यानंतर बघूयात टॉप 9 बातम्या सुरुवात करूया मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये केलेल्या टोलेबाजीच्या बातम्यांपासून। माझं कुटुंब माझी जबाबदारी टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी, चाहिए खर्चा निकालो मोर्चा। मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मीटिंगला होते। मुख्यमंत्री शिंदेंचा शेरो शायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी। मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला, तसा त्या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला। कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो, सर्व घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। तेल हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। शिंदेनी नाव घेतलेला रोमिन छेडा आधीपासूनच अटकेत, आर्थिक गुन्हे शाखेनं केली छेडाला अटक। ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणामध्ये छेडाला 3 आठवड्यांपूर्वी झाली अटक। आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये, तो नंबर पुढून नाही पाठवून होता, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। तो नंबर पुढून नव्हता, तो पाठवून होता। टेंडर प्रकरणामध्ये महत्वाचं प्यादं रोमिन छेडा। रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली। मुंबई महापालिकांमधील घोटाळ्यांवरून शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो, बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला। लोक मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत, मुंबईचे रस्ते धुतायत। बोले हो, मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय, आम्ही तिजोरी साफ करत नाही, आम्ही रस्ते साफ करतोय। महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष मला होऊ दिलं नाही, साठलोट केलं आणि उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी मला डावललं। अशोक पर्व चमकलं पण मराठा पर्व अंधारात गेलं, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे चव्हाणांवर हल्लाबोल। मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण। एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे हे पैसे खात होते। माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। हे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी।